विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 2-3 दिवसात ना वातावरण अगदी ढवळून निघालंय. तुम्ही कुठलंही न्यूज चॅनल काढा, सीईटीच्या स्कॅमच्या बातम्या आहेत. सीईटीचा स्कॅम, प्रत्येक न्यूज चॅनलवर तुम्हाला जोशी सरांचा व्हिडिओ तो वापरलेला दिसतोय, की त्यांनी जसा रिसर्च केलाय. निशांत पटवर्धन सरांनी डिटेल रिसर्च केलाय, तेही व्हिडिओ आहेत. आता प्रवीण सरांचा सपोर्ट मिळतोय, गिरी सरांचा सपोर्ट आहे. ऑलमोस्ट सगळ्यांचा सपोर्ट आहे आपल्याला, बरोबर आहे. प्रयत्न चाललेत. पण त्यात हे विसरू नका, की कॅप 1 ची आज लास्ट डेट आहे. ओके. काय आहे माहितीये का, सीईटी सेलनं काही आपल्याला रिस्पॉन्स दिला नाही, मला मान्य आहे. आपण त्यांनी काही काय थांबवायला पावतं, ही कॅप 1 ची प्रोसेस नाही थांबवली. पण आपल्याला ऑप्शन फॉर्म भरणं गरजेचं आहे. तुम्ही ऑलरेडी भरलेला असेल तर चला ठीक आहे. पण अजून भरला नसेल तर दुपारपर्यंत ही प्रोसेस कंप्लीट करा. काय आहे, सीईटी सेल आज लास्ट डेट म्हणजे आजचा दिवस रात्री 12ला संपतो. याचा अर्थ सीईटी सेल 12 पर्यंत वेळ देत नाही बरं का. बऱ्याच वेळा बघा संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वेळ असतो, लक्षात घ्या. मग 5चा वेळ हा शॉकिंग आहे बरं का, लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ बघितलाय ना, तर तुमची लिस्ट तयार आहे ना, तर कॅप 1 ची प्रोसेस कंप्लीट करून घ्या. आणि हो, मी प्रत्येक व्हिडिओ खाली एक कॉमेंट बघितलंय. मुलाचं नाव मला आठवत नाही, कारण नाव नव्हतं, काहीतरी वेगळं होतं नाव. त्याची फसवणूक झालेली आहे. तो कुठल्यातरी एक्स-वाय-झेड कॉलेजचं नाव त्याने सांगितलं नाहीये. तो कॉलेजवर गेला होता. तिथं फ्रीमध्ये भरून देत होते ते ऑप्शन फॉर्म. पण त्यातल्या ऑप्शन फॉर्म भरणाऱ्या शिक्षकानं पहिल्याच ऑप्शनमध्ये त्या कॉलेजचं नाव टाकलंय. अरे आणि सबमिट पण झालंय. आता काही चेंजेस होऊ शकत नाही. आणि कसं असतं, पहिला ऑप्शन कंपल्सरी असतो. दुसऱ्या राउंडला 3, नंतर शक्यतो आम्ही काय करतो, सीओपी, सीएस ठेवतो पहिला ऑप्शन. कंपल्सरी आहे ना, लक्षात घ्या. मिळालं तर मिळाला. पण होत नाही तसं, लक्षात घ्या. म्हणजे मुद्दा काय, सध्या आहे वातावरण तणावाचं. पुढं काय होईल? सीईटी सेलकडून काय रिस्पॉन्स नाहीच मिळत. मग काय करता येईल याच्यावर विचार सुरूच आहे. ओके. प्रोफेशनल टीचर्स अकॅडमी पीटीए चे शितोळे सर, मी बऱ्याच वेळा त्यांचं नाव घेतलंय. त्यांचेही प्रयत्न चाललेत आणि हे क्लासेसची असोसिएशन आहे. सर्वसामान्य क्लासेसची असोसिएशन आहे, लक्षात घ्या. सर्वसामान्य क्लासेस म्हणजे काय? जे असतात ना, टियर 2, टियर 3 सिटीजमध्ये, ओके, आमच्यासारखे साधे छोटे क्लासेस म्हणूया आपण हां. बाकीचे कॉर्पोरेट जाऊ देत, ते फार मोठे आहेत. त्यांचा लाखो करोडोचा बिझनेस असतो, टर्नओव्हर असतो. आय थिंक 50 लाख कोटीचा टर्नओव्हर आहे क्लासेसच्या इंडस्ट्रीमध्ये आहे. ओके. मुद्दा असा आहे, मग आता ते सगळ्या गोष्टी बाजूला ठेवूया आपण. पहिला हे छोटासा व्हिडिओ बनवलाय तुम्हाला अलर्ट करण्यासाठी. लास्ट डे आहे कॅप 1 चा फॉर्म भरण्यासाठी म्हणूया आपण. मग कॅप 1 फॉर्म फिलिंग कंप्लीट करा. ऑप्शन फॉर्म म्हणूया आपण. ओके. आणि त्याच्यानंतर आपण वाट बघूया काय होतंय ते. 2 तारखेला कुठलं कॉलेज मिळते तेही बघू आपण, लक्षात घ्या. आणि त्या दरम्यान आपलं जे चाललंय सीईटी सेलला जागं करण्याचा कार्यक्रम, तो पण चालूच ठेवायचा आहे. तुमच्या सपोर्टनं ते शक्य आहे. चांगलाच काहीतरी मार्ग निघेल, त्यातून चांगलंच आउटपुट निघेल. आणि हो, सगळेजण म्हणतात, काही सगळे नाही. काही मुलं म्हणतात री एक्झाम. री एक्झामचं नावच काढू नका, तो ऑप्शन योग्य नाहीये. ठीक आहे? मग चला ऑप्शन फॉर्म कंप्लीट करा. ऑल द बेस्ट.